त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला तुझा पायरीशी सदा नमन माथा मस्तक हे पाया नमस्कार. मानदेश भूषण परिवाराने नाचू कीर्तनाच्या रंगी हा नवीन कार्यक्रम सुरू केला आहे. पहिल्याच कार्यक्रमासाठी हबप राणीताई ज्ञानेश्वर सपकाळ या आहेत. त्या मान तालुक्यातील बोडके गावच्या आहेत. शेतकरी ते कीर्तनकार असा त्यांचा प्रवास आहे. त्यांचा हा प्रवास कसा झाला हे त्यांच्याशी आपण गप्पा मारताना जाणून घेणार आहोत. आपण आलोत ना ती माती थोर संत महात्म्यांच्या जन्माने थोर संत ह्या मातीवरती जन्माला येऊन गेलेले आहेत. त्या मातीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. तर इतकी पवित्र माती आहे. मला हे सांगायचंय की इतकी पवित्र माती आहे. तर किती पवित्र माती आहे? पवित्र ते तर कसा हा प्रवास सुरू झाला तुमचा? रामकृष्ण हरी. माझा प्रवास कीर्तनाच्या माध्यमात असा सुरू झाला की लग्ना अगोदर आमच्या माहेरी माळकरी कोणीच नव्हतं. मग त्याच्यामुळे मला जो म्हणजे कीर्तन भजन त्याची आवड थोडी नव्हती. पण जसं लग्न झालं त्याच्यानंतर मला घरामध्ये सगळे सासू सासरे दीर जाऊ वगैरे ते सगळे माळकरी म्हणून मिळाले माझ्या म्हणजे माहेर सासरी. त्याच्यानंतर मला शेती वगैरे म्हणजे सासरी लग्न झाल्यानंतर शेती वगैरे खूप आहे. मग ते शेती सांभाळत सांभाळत कीर्तनाची आवड. तर मग शेतीमध्ये दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी कुठे भजन असेल की मग भजनाला वगैरे जायचं. मग असं करत करत एक कुटुंबाची जबाबदारी सांभाळत तर मला कीर्तन भजनाची आवड निर्माण झाली. पण प्रत्यक्ष कीर्तन सांगण्याकडे कसं वळला? सुरुवात म्हणजे अशी झाली माझी की माझ्या आजी पार्वती भीमराव सपकाळ तिला खूप भजनाची आवड. मग ती भजनाला जायची. तेव्हा मी लहान होते. मग मला ती घेऊन जायची भजनाला. मग तिने मला इतकी आवड निर्माण करून दिली भजनाची की मला टाळ वाजवता येत नव्हता. मग तिने मला टाळ वाजवायला शिकवला. पुन्हा मला तिला अभंग म्हणायला शिकवले. मग काही कालांतराने मला तिने एकटीने अभंग म्हणायला लावले. मग असं म्हणत म्हणत मला यायला लागल्यानंतर मला असं वाटायचं की मी भजनामध्ये अभंग म्हणावेत, गवळणी म्हणाव्यात. मग ते करत करत पाठांतर खूप व्हायला लागलं माझं. आणि मग नंतर कीर्तनाची आवड निर्माण होण्याचं कारण म्हणजे हरिभक्त गुरुवर्य सुभाष महाराज घाडगे भाऊ ही खूप मोठे नामवंत कीर्तनकार आहेत. आणि त्यांचीच मुलगी मनीषाताई घाडगे त्या पण खूप कीर्तनकार आहेत चांगल्या. त्यांनी मग भाऊंनी मला त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर भाऊ म्हटले की राणू तू पण एक कीर्तनकार हो आणि मी तुला मी त्याच्याबद्दल थोडंसं हे करतो आणि तू पण म्हणजे कीर्तनकार हो. तर त्यांनी मला सांगितलं कारण गुरूंचा आदेश म्हणजे खूप मोठा आदेश असतो. मग गुरूंचा शब्द पाळावा लागतो. तर एक कोणत्याही शिष्याला गुरुचा शब्द पाळावा लागतो. तर मी म्हटलं भाऊ सांगतायत म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये काहीतरी ताकद आहे त्यांच्या शब्दामध्ये. तर मी तो शब्द पाळला आणि भाऊंना म्हटलं ठीक आहे भाऊ मी करते कीर्तन. त्याच्यानंतर मला हरिभक्त पारायण ते पण गुरुवारी आहेत पोपट महाराज तात्या रोमन त्यांनी मला थोडंसं त्याबद्दल त्यांनी पण मला एक मदत केली कीर्तनासाठी. तर त्यांनी मला पहिल्यांदा कीर्तन करायला लावलं. तर मग मी पहिल्यांदा कीर्तन सेवासुरी आश्रम जाधववाडी इथे पहिलं माझं कीर्तन झालं. मग भाऊंनी मला सांगितलं की बाळा तू कीर्तन करू शकतेस आणि तुला येतंय.
मग तू कीर्तनाचा थोडासा अभ्यास कर. मग मी म्हटलं ठीक आहे भाऊ, करते, काही प्रॉब्लेम नाही. मग मी अभ्यास करायला लागली आणि त्याच्यानंतर मी राजुरी येते. गेल्या महिन्यामध्ये 6 तारखेला राजुरी येते कीर्तन, रामनवमी निमित्त कीर्तन केलं. असं कीर्तनाची एक आवड निर्माण झाली. महिला कीर्तनकार म्हणून काय विषय असतात तुमचे? ज्यावेळेला कीर्तनामध्ये आपण कीर्तनकार म्हणून एक अभंग घेत असतो, त्यावेळेला मला असं वाटत असतं की एक समाज प्रबोधन करावा. तर समाज प्रबोधनामध्ये खूप मोठे म्हणजे वेगवेगळे भाग आहेत. तर ज्यावेळेला कीर्तनाला उभं राहिलो ना, आता आपण मंडपामध्ये बघत असतो, तर एक तरुण पिढी, एक वयोवृद्ध माणसं पण असतात, लहान मुलं पण असतात, काही महिला पण असतात. तर त्यावेळेला कीर्तनकाराला असा प्रश्न पडतो की काय प्रबोधन करावं. तर मला ज्यावेळेला मी कीर्तनाला उभी राहते, त्यावेळेला मला एक असा प्रश्न पडतो की बाबा मी काय म्हणजे समाज प्रबोधनामध्ये काय यांना म्हणजे सल्ला देऊ शकते. तर वयोवृद्ध माणसांनी मला असं वाटतं की म्हणजे त्यांचं आता वय झालेलं आहे, त्यांना फक्त एकच त्यांनी करावं की नाही तुम्हाला काही काम करता आली तरी चालतील, करू नका, परंतु त्यांनी फक्त भजन कीर्तन श्रवण करत राहावं आणि आपलं फक्त जीवन जगत राहावं. हसत खेळत जीवन जगा, हे आयुष्य पुन्हा नाही. तर मला असं वाटतं त्यांनी ते करावं. आणि तरुण पिढी, तुमची काही कामं असतील, जे काही म्हणजे तुम्ही रोजगार व्यवसाय काय बिझनेस वगैरे जे करत असाल ते करावं, परंतु ते करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये किती आपल्याला फायदा आहे आणि किती नाही, तर ते मला माहिती आहे. तर मला असं वाटतं की तरुण पिढीने एक करावं की सगळं काही करत असताना आपल्या ह्या देहरूपी जन्माला आलेल्या त्याच्यामध्ये आपण थोडंसं नामस्मरण चिंतन करावं. आणि राहिला प्रश्न महिलांचा, महिला इतक्या मोठ्या संयम बाळगणाऱ्या आहेत त्या की त्यांना कुटुंबाची जबाबदारी, बाहेर गेलं तर त्यांना सगळ्या जबाबदारी पार पाडाव्या लागतात. उरला प्रश्न कुटुंबामधील जी लहान लहान मुलं असतात त्यांच्याही इतक्या मोठ्या जबाबदारी पार पाडायच्या असतात त्यांना. त्या पार पडत असताना ते इतके दणकट राहतात की एवढं सगळं करायचं आणि त्यांच्याकडे एवढी मोठी ताकद असते की ती सगळी पेलू शकते, एक महिला पेलू शकते. आणि मला कीर्तनकार असं हवंसं वाटलं की जगामध्ये माणसं म्हणतात महिला काहीच करू शकत नाही. हा प्रश्न मला निर्माण झाला की महिला काहीच कशी करू शकत नाही, तर महिला खूप काही करू शकते. आज कीर्तनकार व्हावं, समाजापुढे उभं राहावं आणि एक त्यांना समाज प्रबोधन करावं. त्यावेळेला मला असं वाटतं की ज्यावेळेला मी समाज प्रबोधन करत असते, त्यावेळेला मला असं वाटतं की ती गोष्ट मी समाजाला सांगत असते, त्यावेळेला ती गोष्ट माझ्याकडे हवी आहे. शेतकरी महिला, एक कुटुंबाची जबाबदारी पार पडणारी महिला आणि कीर्तनकार महिला, अशा तिन्ही तुमच्याकडे जबाबदाऱ्या आहेत. तर ह्या जबाबदारी पार पाडण्यासाठी कसं तुम्ही वेळेचं नियोजन करता? महत्वाचा विषय म्हणजे वेळेला खूप बंधन द्यावं लागतं. वेळेला बंधन देणं म्हणजे सकाळी उठल्यानंतर एक कुटुंबाची पहिली जबाबदारी, सर्वात मोठी जबाबदारी कुटुंबाची. तर कुटुंबामध्ये कुठल्याही म्हणजे घरातल्या कुठल्याही सदस्यांना त्रास होऊ नये, त्यांच्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना काय हवं नको ते बघावं लागतं. ती कुटुंबाची जबाबदारी पार पाडून राहिला प्रश्न तर जनावरं वगैरे आपल्या घरामध्ये आहेत, त्यांचंही सगळं काही बघावं लागतं. आणि नंतर वेळेच्या बंधनामध्ये आपल्याला शेतीमधली कामं असतात. तर शेतीमध्ये काही कामं असतात, म्हणजे कुठे काय खुरपणं, कुठे काही करणं, ते भरपूर कामं असतात. मग ते दिवसभराची कामं करायची आणि संध्याकाळी आले की पुन्हा घरातली कामं असतात, म्हणजे पुन्हा जबाबदारी आली कुटुंबाची संध्याकाळी. तर मग राहिला प्रश्न कीर्तनाचा आणि अभ्यासाचा. तर जी आवड निर्माण झाली आहे त्याच्यासाठी सवड काढणे ही खूप मोठी गोष्ट आहे बरं का. तर मला असं वाटतं की मी सगळी कामं करून म्हणजे कुटुंबाची जबाबदारी पार पाडून, शेतीतली जबाबदारी पार पाडून, राहिला प्रश्न माझ्या कीर्तनाचा, तर मग मला कीर्तनाचा अभ्यास करायला वेळच नसतो. तर कधी काढावा? तर तो आपल्याला आहे ना बाबा, ती आवड आहे ना, तर मग ती वेळ कधी काढायची? तर मी ती वेळ म्हणजे बाबा सगळी कामं झाली आणि आपल्याला आता वेळ आहे, तर मग त्याचा अभ्यास करत बसायचा. आणि जर बाबा आपल्याला अचानक तारीख आली, मग ती तारीख आल्यानंतर आपल्याला वेळ कमी असतो, कारण ह्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपल्याकडे त्यातून वेळ काढायला भेटत नाही. तर मग ज्या वेळेला मला कीर्तनाची अचानक तारीख येते, त्यावेळेला मी पहाटे 3 वाजता उठून अभ्यासाला सुरुवात करत असते. त्याच्यानंतर 6ला आपल्या कामाला मोकळं होत असतो, म्हणून मी पहाटे 3ला उठत असते आणि कीर्तनाचा अभ्यास करत असते. आता जी वेगवेगळ्या प्रकारची कीर्तनं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे महाराज सांगतात, तर कोणत्या प्रकारची कीर्तनं समाजाला आवडतात? समाजाला सर्वच प्रकारचे कीर्तन आवडत असतात. कुठले कीर्तनकार भगवताचार्यावरती कीर्तन करत असतात, तर कोण कीर्तनकार रामायणाचार्यावरती कीर्तन करत असतात, आणि कोणी विनोदाचार्य, कोणी समाज प्रबोधन. तर कीर्तन ज्या वेळेला करत असतात त्यावेळेला त्यांना फक्त एकच वाटत असतं, तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांचं वर्णन केलेलं आहे. तर मग श्रीकृष्णांचं वर्णन काय केलंय, तर मग ते भगवताचार्य जे असतात ना, त्या कीर्तनाच्या माध्यमातून भगवताचार्यांचं एक असतं की श्रीकृष्णांचं वर्णन करून
त्या वर्णनातून समाज कसा सुधरेल आणि समाजाला कसं जीवन जगावं असं त्यांचं सांगण्याचा एक उद्देश असतो. आणि राहिला प्रश्न रामायणाचार्यांचा, तर रामायणाचार्य जे असतात ते रामायणामध्ये भरपूर महाभारत कसं घडलं, काय झालं हे काही लोकांना माहित नसतं. म्हणजे आताच्या कलियुगातल्या पिढीला काही माहिती नाही, रामायणामधला भाग काहीच माहिती नाहीये. तर मग ते पण ते ह्या म्हणजे जीवनामधल्या जे आहेत सर्व जे हे माणसं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि ते कीर्तनकार असतात ना, ते फक्त यांना जीवन कसं जगायचं ते पण ते सांगत असतात. राहिला प्रश्न विनोदाचार्य, तर विनोदाचार्यांचा असा एक भाग आहे, ते विनोद भरपूर करत असतात, परंतु समाजाला कळलं पाहिजे की त्या विनोदामधून काय घेतलं पाहिजे, महत्वाचा विषय तो घेतला पाहिजे आणि त्या विषयावरती आपण जीवन जगायला पाहिजे. आणि राहिला प्रश्न समाज प्रबोधनाचा, तर मग समाज प्रबोधन जे कीर्तनकार करतात ह्या समाजामध्ये आणि ह्या म्हणजे कलियुगामध्ये चाललेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. तर मग आता मला असं वाटतं प्रत्येक म्हणजे जे श्रोतेवर्ग आहेत, जे ऐकणारे आहेत, जे श्रवण करणारे आहेत, त्यांनी मला असं वाटतं कुठलाही कीर्तनकार कोणत्याही गोष्टीवरती कीर्तन करू द्या, त्यातून फक्त आपण आपलं जीवन जगायचं कसं हे फक्त ऐकून घ्यावं. काय सल्ला समाजाला द्याल किंवा सांगाल? मी एकच सांगेन सर्वांना समाजाला की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, हातामध्ये टाळ घ्या आणि जी काही आषाढी कार्तिकीची वारी आहे त्या वारीमध्ये सहभागी व्हा. हळूहळू तुम्हाला त्याची गोडी लागेल आणि हळूहळू त्याची गोडी लागल्यानंतर तुम्हाला तुमचं जीवन कसं जगायचं हे कळेल. मला एकच वाटतं, हे जीवन पुन्हा नाही, आनंदात जगावं आणि आनंदात राहावं. संसार करत राहिलो तर संसार काहीच नाही. संसाराच्या तुकाराम महाराज म्हणतात, संसाराच्या नावाने घालून ये शून्य. जरी ते म्हटलं तरी त्यांनी संसार सोडला नव्हता, पण तरी पण परमार्थही त्यांनी सोडला नव्हता. तर मला असं वाटतं आपलं जीवन जर सुखात समाधानात जर जगायचं असेल तर परमार्थाची नामस्मरणाची गोडी लागली पाहिजे. आणि मी एक विनंती करते की सर्वांनी ह्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि आनंदात जीवन जगा. म्हणून महाराज सांगतात, जन्मता जिवंत असल्यानंतर आपलं नाव नाही निघालं तरी चालेल, परंतु मेल्यानंतर आपलं नाव निघावं अशी माणसाने कीर्ती जिवंत असताना केली पाहिजे.